नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॉरेस्ट सर्व्हिसच्या आयोगाच्या पेपरामध्ये सर्वचे सर्व क्वेश्चन्स हे माझ्या टेस्ट मधून आहेत. याकरता ज्या पद्धतीने भगतसिंगांनी बॉम्बलास्ट केलेला आहे संसदेमध्ये आणि स्वतःची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच पद्धतीने मी माझा जो काही टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये हे सर्व क्वेश्चन आलेले आहेत. तुम्हाला मी त्याचे सर्व एव्हिडन्स आणि ज्या टेस्ट आहेत त्या टेलिग्रामवर उपलब्ध आहेत, सर्वकडे उपलब्ध आहेत, मुलांपाशी उपलब्ध आहेत. तिथून हे सर्व क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आणि मी मुलांना वारंवार सांगत होतो की तुम्ही येऊन बसा, तुम्ही जर इथं आलात लिहिलात तुम्हाला सर्वचे सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते या टेस्ट मधून पाहायला मिळतील. थोडेफार इकडे तिकडे होतील, पण माझं जे काही प्रिडिक्शन होतं ते प्रिडिक्शन सर्वचे सर्व प्रिडिक्शन थ्रू आउट द आठीची क्वेश्चन तुम्हाला इथं पाहायला मिळतात. मग एवढं सटीक जर जे काही प्रिडिक्शन आहे ते घडत असेल आणि येत असेल तर माझं म्हणणं की तुम्ही पण या गोष्टीला बघितलं पाहिजे की कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले आहेत. मी टेस्ट वाईज दिलेले आहेत. पहिल्या 4 टेस्ट मधूनच ऑलमोस्ट क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात. आणि मी सांगत होतो की जे काही टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत, टॉपिक वाईज ज्या टेस्ट आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या तुम्ही लिहिल्या पाहिजे. मुलांनी लिहिल्या नाहीत, ज्यांनी लिहिल्या त्यांना ऑलमोस्ट फायदा झालेला आहे. त्यांनी पैकीचे पैकी मार्क्स त्यांना म्हणजे पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात. ते इतक्या ताकदीची प्रिपरेशन त्यांची झाली होती. पैकीचे पैकी मार्क्स पण त्यांना मिळतील. आता याच्यामध्ये हा जो पेपर आहे हा 6 मेला झालेला पेपर आहे. 6 मेला झालेला पेपर आहे 2026 मध्ये फॉरेस्ट मुख्य परीक्षेचा. आणि मी इथं पेपर घेतलेला आहे तो म्हणजे झुलॉजीचा. झुलॉजी आणि बॉटनीची टेस्ट सिरीज होती. त्याच्यामध्ये पैकीची पैकी जे सर्वचे सर्व क्वेश्चन्स आपल्या टेस्ट सिरीज मधून आलेले आहेत हे मी तुम्हाला वारंवार सांगतो, तर त्याचा तुम्हाला मी प्रत्यय देणार आहे. आता हा पहिलाच क्वेश्चन आहे. क्वेश्चन किती आहेत एकूण? तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 क्वेश्चन विचारलेले आहेत है ना. त्याच्यापैकी तुम्हाला 5 लिहायचे होते. 7 क्वेश्चन आहेत त्याच्यापैकी 5 लिहायचे होते. आणि आता हे क्वेश्चन्स आपल्या टेस्ट सिरीज मधून कसे विचारलेले आहेत हे मी तुम्हाला इथं सांगण्यासाठी आलेलो आहे. बघा आता हा जो काही क्वेश्चन आहे, आता त्याच्यामध्ये हा दुसरा क्वेश्चन आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3 लिहायचे असतात, 15 आणि 10 मार्काचा. आता हा जो काही पहिला क्वेश्चन आहे या पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्या टेस्ट सिरीज मधून पहिलीच टेस्ट आहे. आणि क्वेश्चन नंबर 1 याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? डिस्क्राईब द वॉटर व्हॉस्क्युलर सिस्टम्स ऑफ सी स्टार अँड कमेंट ऑन इट्स युटिलिटी. आता अशा पद्धतीचा क्वेश्चन होता. आता क्वेश्चन काय आहे? वॉटर व्हॉस्क्युलर सिस्टम इन इकायनोडर्मेटा हा जो क्वेश्चन आहे, इकायनोडर्मेटाचा मेंबर आहे सी स्टार है ना. वॉटर व्हॉस्क्युलर सिस्टम इन इकायनोडर्मेटा अशा टाईपचा क्वेश्चन होता. आणि हा क्वेश्चन तुम्हाला कुठे पाहायला मिळतो? टेस्ट नंबर 1 याच्यामध्ये राईट अ ब्रीफ अकाउंट ऑफ वॉटर व्हॉस्क्युलर सिस्टम इन इकायनोडर्मेटा हा क्वेश्चन ऍज इट इज इथून तुम्हाला विचारलेला आहे. एक क्वेश्चन झालेला आहे. दुसरा, एक्सप्लेन द ब्रीफ पॅरेंटल केअर इन अँफिबिया. आता पॅरेंटल केअर संदर्भात बोललेला आहे. डिस्क्राईब द पॅरेंटल केअर इन अँफिबिया विथ सुटेबल एक्झाम्पल. पहिलीच टेस्ट आहे, टेलिग्रामला पण उपलब्ध आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता. तिसरा काय आहे? तिसरा आहे रोल ऑफ फेरेमॉन्स. डिस्क्राईब द डिफरन्शिएट बिटवीन द हार्मोन्स अँड फेरेमॉन्स. डिस्क्राईब द रोल ऑफ हार्मोन इन प्रे प्रिडिक्शन अँड डिटेक्शन. इथून हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? एक्सप्लेन द हनीबी ऍज अ सोशल इन्सेक्ट. हनीबी ऍज अ सोशल इन्सेक्ट याच्यावर आपण क्वेश्चन विचारलेला आहे. हा इथून पण आलेला आहे. ठीक आहे. मग हे क्वेश्चन इथून झालेले आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे म्हणजे काय आहे? 1 2 3 4 बाकीचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? विथ नीट लेबल डायग्राम डिस्क्राईब द मॉडिफिकेशन ऑफ माउथपार्ट इन इन्सेक्ट्स लाईक कॉकरोच आहे, मॉस्किटो आहे, हनीबी आहे. आता माउथपार्ट संदर्भात क्वेश्चन विचारलेला आहे. आता तुम्हाला माउथपार्ट क्वेश्चन बघा ऍज इट इज इथं दिलेलं आहे. काय म्हणतो बघा? विथ द हेल्प ऑफ लेबल डायग्राम डिस्क्राईब द माउथ पार्ट ऑफ हाऊस फ्लाय आहे, बटरफ्लाय आहे, हनीबी आहे. याच्या संदर्भात त्यांनी मी असा क्वेश्चन विचारलेला आहे. मग आता काय आहे? अर्थपोडामध्ये खूप सारे आपल्याला इन्सेक्ट दिलेले आहेत. मी जे 3 चूज केलेत आयोगाने थोडेसे वेगळे केले. हनीबी तिथं आहे, माझ्या इथं हनीबी आहे, मॉस्किटो आणि कॉकरोच आहे. मी काय केलेलं? हाऊस फ्लाय आणि बटरफ्लायचा हे एक्झाम्पल टाकलेले होते. तुम्ही हे आणि ते सेम बरेच सारे जे काही माउथ पार्ट्स आहेत ते आपण लेक्चरमध्ये घेतलेले होते. त्यापैकी तुम्हाला 3 आणि 3 6 जे आहेत त्या 6 पैकी तुम्हाला हे 3 चूज करा किंवा या 3 चूज करा. अशा पद्धतीचा क्वेश्चन असू शकतो. मग काय आहे? माउथ पार्टवर ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला होता. तुम्हाला कशा पद्धतीने तो मांडायचा होता या सर्व गोष्टी तिथं क्लिअरच होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे काय? तोच क्वेश्चन म्हणजे काय आहे? आपला पहिला क्वेश्चन डील झालेला आहे, दुसरा क्वेश्चन डील झालेला आहे, तिसरा हा जो काही चौथा क्वेश्चन आहे तो पण डील झालेला आहे. आता हा पहा, हा जो सोशल इन्सेक्टचा आहे विथ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स इथं दिलेला आहे. किंवा डिटेल अकाउंट ऑफ एपिकल्चर. एपिकल्चर म्हणजे काय? हनीबी म्हणतो आपण त्याला है ना. एपिकल्चर म्हणजे काय? हनीबी म्हणतो आपण. त्या हनीबीचा विषय आहे.
मग त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, एपिकल्चर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स इन इंडिया अशा पद्धतीचा क्वेश्चन होता. मग हा क्वेश्चन पण तिथून डील झालेला आहे. म्हणजे काय आहे, हे एकूण 4 जे क्वेश्चन्स आहेत ते 4ही क्वेश्चन इथून डील झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता हा क्वेश्चन पहिला होता, पहिला क्वेश्चन जर इथून डील झाला. त्याच्यानंतर काय बघा क्वेश्चन नंबर 2 याच्यामध्ये हा जो काही क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये हे जे काही क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ पीसीआर, हे पण आहे आपला जो, हे बायोस्टॅटिक्सचा हे पण आपल्याला कोरिलेशन इन बायोस्टॅटिक्स हा पण क्वेश्चन आपला जो आहे आपल्या टेस्ट सीरीज मध्ये हा पण घेतलेला आहे, ते लक्षात ते सांगून देतो तुम्हाला. बघा आता काय आहे, बायोलॉजिकल रिदम क्वेश्चन विचारलेला आहे. बायोलॉजिकल रिदमवर मी वारंवार क्वेश्चन विचारलेला आहे तिथं, कारण बायोलॉजिकल क्लॉक मागच्या वेळेस विचारलेला होता, म्हणून आता बायोलॉजिकल रिदम वारंवार विचारलेला होता. डिस्क्राईब द व्हेरियस बायोलॉजिकल रिदम विथ सुटेबल एक्झाम्पल्स. व्हेरियस म्हणजे इथे दिलेलं आहे, त्याने काय विचारलेलं, डिस्क्राईब द व्हेरियस टाइप्स ऑफ बायोलॉजिकल रिदम, डिफाईन बायोलॉजिकल रिदम आणि व्हेरियस टाइपच्या. आता मग मी डायरेक्ट काय विचारलेलं आहे, कोणत्या कोणत्या टाइपचे तेच विचारून टाकलेलं आहे मी. गिव्ह एन अकाउंट ऑफ सर्कॅडियन, टायडल आणि सीजनल रिदम, हे जे आहेत हा क्वेश्चन तुम्हाला ऍज इट इज असं इथून पाहायला मिळतो. म्हणजे काय आहे, हा एक क्वेश्चन इथं डील झालेला आहे. त्याच्यानंतर हा माउथ पार्टचा झालेला आहे आणि हा एक क्वेश्चन इथं डील झालेला आहे. ठीक आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये हे डील झालेले आहेत. आता हा एअर पोल्युशनचा तर आपण स्पेशल घेतलेला होता टी सिरीज मध्ये, त्याच्यामुळे एअर पोल्युशनवर एकदम कॉमन क्वेश्चन आहे तो क्वेश्चन डील म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने डीलच केला असेल, मला असं अपेक्षा आहे त्याच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, क्वेश्चन नंबर 3 है ना. 3 काय म्हणतो बघा, रेस्पिरेटरी सिस्टम, फ्लाइट अडॅप्टेशन इन बर्ड्स, राईट अ शॉर्ट नोट ऑन फ्लाइट अडॅप्टेशन इन बर्ड्स. इथून हा क्वेश्चन डील झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तिसऱ्या क्वेश्चन मध्ये डिफाईन कम्युनिकेबल डिशेस है ना. कम्युनिकेबल डिशेस, डिस्क्राईब बिटवीन द कम्युनिकेबल डिशेस बघा है ना. इन्फेक्शियस डिसीज आणि कम्युनिकेबल डिसीज याच्या संदर्भात हे काय सांगितलं, डिफरन्शिएट करायला सांगितलं होतं. मग कम्युनिकेबल डिसीजचा इथून झाला कॉझिटिव्ह एजंट, सिम्पटम, मोड अँड ट्रान्समिशन ऑफ एड्स. इथून हा क्वेश्चन इथं डील झालेला आहे. हा जो तिसरा नंबरचा बी नंबरचा क्वेश्चन आहे तिसऱ्या मधला, हा क्वेश्चन या दोन कंपाऊंड मिळून हा एक क्वेश्चन तयार इथं झालेला आहे. त्याच्यानंतर चाय स्कोअर आहे, हा चाय स्कोअरचा इथून झालेला आहे. एक्सप्लेन द ब्रीफ चाय स्क्वेअर टेस्ट इन बायोस्टॅटिक्स अँड गिव्हन सिग्निफिकन्स. व्हॉट इज द चाय स्क्वेअर टेस्ट, गिव्ह अँड डिटेल अकाउंट ऑफ कम्प्युटेशन ऑफ चाय स्क्वेअर टेस्ट इंडिपेंडंट. या संदर्भात हा क्वेश्चन इथून तुम्हाला डील झालेला पाहायला मिळतो. म्हणजे काय आहे, हा एक क्वेश्चन आणि हा एक क्वेश्चन, हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला इथून डील झालेले आपल्याला पाहायला मिळतात. टेस्ट नंबर 2च आहे, दुसऱ्याच नंबरची टेस्ट आहे, इथूनच तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. बरं, इथं आहे टी टेस्ट घेतलेली होती ना, इथं चाय टेस्ट घेतलेली होती. मग ह्या ज्या टेस्ट आहेत, एड्स वर क्वेश्चन आहे तो पण तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. म्हणजे 2 नंबरच्या टेस्ट मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, आता काय आहे, चौथा क्वेश्चन आहे. चौथा क्वेश्चन काय म्हणतो बघा, डिस्क्राईब द लाईफ सायकल ऑफ मलबेरी है ना, बॉम्बॅक्स बेरी म्हणतो आपण त्याला. गिव्ह एन अकाउंट ऑफ एक्झाम्पल ऑफ सेरिकल्चर इन सुटेबल एक्झाम्पल्स. डिस्क्राईब द, बघा इथं आहे शॉर्ट नोट ऑन सेरिकल्चर. सेरिकल्चर म्हटल्यावर ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत तिथं. सेरिकल्चर म्हटलं की या सर्व गोष्टी तुम्हाला डील कराव्या लागतात है ना, म्हणजे ते बॉम्बॅक्स मोरी असेल सर्व गोष्टी येतात. त्याच्यानंतर डिस्क्राईब द प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ फ्लेम फोटोमेट्री. डिस्क्राईब द फ्लेम फोटोमेट्री विथ प्रिन्सिपल वर्किंग अँड ऍप्लिकेशन्स. हा क्वेश्चन इथून ऍज इट इज आहे. टेस्ट नंबर किती आहे, ही टेस्ट नंबर 7 आहे. आणि हा जो काही क्वेश्चन आहे सेरिकल्चरचा, हा क्वेश्चन टेस्ट नंबर 2 मधूनच विचारलेला तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एक्सप्लेन इन ब्रीफ कंपॅरेटिव्ह अकाउंट ऑफ डायजेस्ट सिस्टम ऑफ लिझार्ड अँड पिजन म्हटलेलं आहे. कन्साइज अकाउंट ऑफ कंपॅरिझन एलिमेंटरी कॅनल ऑफ मी फ्रॉग आणि रॅबिट घेतलेला आहे, यांनी काय लिझार्ड आणि पिजन घेतलेला आहे. ठीक आहे. मग वेगवेगळे थोडेसे अॅनिमल्स तुम्ही हे करून तुम्ही ते म्हणजे सिमिलर क्वेश्चन आहे, ऑलमोस्ट सिमिलर क्वेश्चन तो विचारलेला आहे. मग काय आहे, हे तिन्ही क्वेश्चन इथून डील झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो, हार्डी वेबिंगर लॉच्या संदर्भात आहे. आणि हे जे काही 7 क्वेश्चन आहेत, या 7 पैकी 7ची आपल्या टेस्ट मधून आहेत. बघा तुम्हाला इथं हा हार्डी वेबिंगर टेस्ट नंबर किती आहे, टेस्ट नंबर 3 मधून हा विचारलेला आहे ना. हार्डी वेबिंगरचा बऱ्याच साऱ्या मुलांनी व्यवस्थित पद्धतीने तो लिहिलेला होता. त्याच्यानंतर काय आहे, डिस्क्राईब द ट्रान्सपोर्ट अक्रॉस प्लाझ्मा मेम्ब्रेन है ना. एक्सप्लेन द डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट अक्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन विथ सुटेबल एक्झाम्पल. हा क्वेश्चन इथून विचारलेला आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन टेस्टोस्टेरॉन अँड इट्स फंक्शन है ना. डिस्क्राईब द टेस्टोस्टेरॉन अँड इट्स फंक्शन. हा क्वेश्चन इथून विचारलेला आहे. टेस्ट नंबर किती आहे, टेस्ट नंबर 3 आहे. टेस्ट नंबर 3 अगेन है ना. मग त्याच्यानंतर काय आहे, तो झाला आणि हा 2 झाले. हे 2 इथून क्वेश्चन झालेले आहे. पाचव्या मधला हा क्वेश्चन डील झाला आणि हा क्वेश्चन इथून डील झालेला आहे. आणि हार्डी वेबिंगरचा क्वेश्चन हा पण डील झालेला आहे. एकूण 3 क्वेश्चन इथून डील झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय म्हणतो हार्डी वेबिंगर, हा
हा क्वेश्चन बघा, टेस्ट नंबर 3 मध्येच आहे. काय म्हणतो बघा, व्हॉट इज सेक्स लिंक इरिटेटर्स. हा क्वेश्चन कुठं दिसतो का बघा. हा इथं क्वेश्चन आहे बघा, एक इथं क्वेश्चन आहे. डिस्क्राइब द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन इन प्रोकॅरियोटिक विथ रेफरन्स टू द लॅक ऑपरॅम. लॅक ऑपरॅमचा क्वेश्चन इथं आहे. हा क्वेश्चन इथून झालेला आहे. म्हणजे पहिला झालेला आहे, दुसरा झालेला आहे, तिसरा झालेला आहे, चौथाही झालेला आहे आणि चौथा झालेला आहे. मायटोसिस मियोसिस वर तो सेल बायोलॉजी मध्ये वारंवार क्वेश्चन मी विचारलेले होते. एक हा 5व्या नंबर मध्ये हा जो काही व्हिटॅमिनचा आहे, मी तिथं एन्झाईमचा घेतलेला होता है ना. मी एन्झाईम घेतलेले आहेत, व्हिटॅमिन्स मी इथं डील केलेले नाहीत है ना. हा क्वेश्चन जर सोडला, हा जर क्वेश्चन सोडला तर बाकीचे सर्व क्वेश्चन. आता हा ऑर्गॅनिझेसिस इन ऑर्गॅनिझम ऑफ हार्ट इन चिकन है ना, चिक्स, याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. हा लॅक ऑपरॅमवर इथं पण क्वेश्चन आहे. टेस्ट नंबर 3 जी आहे है ना, या 3 वर आहे. ही 8 नंबरची टेस्ट आहे. या 8 नंबरच्या टेस्ट मध्ये इथं दिलेलं आहे. हे लॅक ऑपरॅम इथं बघा. लॅक ऑपरॅम हा 3 नंबरच्या टेस्ट मध्ये पण आहे आणि 8 नंबरच्या टेस्ट मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा 6 नंबरचा क्वेश्चन आहे. डिटेल स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लायसोसोम्स. आता लायसोसोमल क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. राईट अ शॉर्ट नोम ऑफ लायसोसोम सुसायडल बॅक ऑफ द सेल. टेस्ट नंबर 2 याच्यावर हा क्वेश्चन तुम्हाला इथून विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा, डिस्क्राइब द लिंकेज विथ इट्स टाइप्स अँड सुटेबल एक्झाम्पल. लिंकेजवर विचारलेला आहे. लिंकेजवर हा इथून क्वेश्चन इथून डील झालेला आहे. क्रेप सायकल आहे. क्रेप सायकल म्हणजे काय आहे, टेस्ट नंबर 3 वर आहे. 3 मधून क्रेप सायकल पण त्यांनी विचारलेलं आहे. डिस्टिंग बिटवीन द ग्लायकोलिसिस अँड क्रेप सायकल अशा पद्धतीचा क्वेश्चन तिथं तो विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा, हा 7व्या नंबरचा क्वेश्चन आहे. डिस्क्राइब रेनिन अँजिओटेन्सिस सिस्टम है ना, इथं दिलेलं आहे. एक्सप्लेन द रेनिन अँजिओटेन्सिस सिस्टम विथ डिस्कस द रोल इन द रेग्युलेशन ऑफ युरिन फॉर्मेशन अँड ब्लड प्रेशर. अशा टाईपचा क्वेश्न आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन 3 नंबरच्या टेस्ट मधूनच आहे. विचार करा, 3 नंबरच्या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला सर्व क्वेश्चन बरेच सारे 3, 2, 1, 2, 3 याच्यातून तुम्हाला पाहायला मिळतात. व्हॉट इज द फेट मॅप. डिस्क्राइब द फेट मॅप इन गॅस्ट्रुला चिक्स है ना. गॅस्ट्रुलेशन ऑफ फ्रॉग विचारलेला आहे. ब्लास्ट्युलेशन ऑफ फ्रॉग अँड चिक विचारलेला आहे है ना. फेट मॅपवर पण क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे काय आहे, पहिला क्वेश्चन आहे, दुसरा क्वेश्चन डील झालेला आहे, इथं आपल्याला पाहायला मिळतो. हे पण विचारलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन आहे, तो काय आहे, डिस्क्राइब द स्टेज ऑफ इव्होल्युशन इन ह्युमन आहे ना, स्टेजेस ऑफ इव्होल्युशन. आता इव्होल्युशनचा क्वेश्चन काय विचारलेला आहे इथं बघा. एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ लाईफ विथ रेफरन्स टू द केमिकल इव्होल्युशनल थेअरी ऑपरॅन हार्डली थेअरी जी काय ती विचारलेली होती विथ एक्सपेरिमेंटल सपोर्टिंग एव्हिडन्स. अशा पद्धतीचा क्वेश्चन हा या संदर्भात विचारलेला होता. फक्त स्टेजेस विचारलेले नाही, पण इव्होल्युशन क्वेश्चन मी वारंवार विचारलेले तिथं पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाले क्वेश्चन इथून 7वा. आता 8वा क्वेश्चन बघा काय म्हणतो. हा 8वा क्वेश्चन काय आहे. 8वा क्वेश्चन, डिस्क्राइब द मल्टिपल अलील विथ एबीओ ब्लड ग्रुप विथ अप्रॉक्सिमेट क्रॉसेस ऑफ डायग्राम. आता एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम है ना, एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन इथून तुम्हाला विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणखी पण असू शकतो कुठेतरी बघा. रेनिन अँजिओटेन्सिस नाही है ना. हे झालं. पीसीआर आरटीपीसीआर हा क्वेश्चन तुम्हाला पहिली जी आहे, डिफरन्स बिटवीन पीसीआर आणि आरटीपीसीआर, तो तिथून पण विचारलेला आहे. पहिली जी टेस्ट, पहिला जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन मधला तो क्वेश्चन आहे इथं है ना, हा इशू आहे. त्याच्यानंतर काय आहे, एबीओ ब्लड ग्रुप. एबीओ ब्लड ग्रुपचा इथून क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे, डिस्क्राइब द कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्केलेटल मसल इन स्लाइडिंग theory of suitable diagram. Explain the sliding filament theory with muscle contraction with the suitable diagram. सेम ऍज इट इज क्वेश्चन विचारले, फक्त क्वेश्चन मॉडिफाय केलेला आहे. मग क्वेश्चन मागे पुढे केलेला आहे, बाकी काहीच नाही. सेम जसं माहिती काय. डिस्क्राइब द कॉन्ट्रॅक्शन मसल थ्योरी बाय स्लाइडिंग है ना, मसल्स बाय स्लाइडिंग थ्योरी विथ सुटेबल डायग्राम. मी बी सुटेबल डायग्राम विचार. एक्सप्लेन द स्लाइडिंग फिलामेंट थ्योरी विथ मसल कॉन्ट्रॅक्शन असं केलेलं आहे. फक्त असा क्वेश्चन तो विचारलेला आहे है ना. डिस्क्राइब द टेट्राजेनेसिस ऑफ माउस एम्ब्रिओ है ना. हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन पण आहे कुठतरी, मला तो मी घेतलेला आहे. मला ते इथं देतो का नाही बघू आपण बघा. हे बघा, एबीओ ग्रुप इथं पण हा जो क्वेश्चन आहे, हा पण विचारलेला आहे. आणि हा एबीओ ग्रुप इथं पण आणखी विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स, हे जे काही आठी क्वेश्चन्स आहेत, एक दोन क्वेश्चन आहेत, ते पण ते मागच्या ज्या टी सिरीज आहेत त्या टी सिरीज मध्ये हे सर्व क्वेश्चन तुम्हाला तिथून पाहायला मिळतात. सांगायचा अर्थ असाच आहे मित्रांनो, की हे जे काही क्वेश्चन्स आहेत, हा क्वेश्चन इथं तुम्हाला आणखी एक क्वेश्चन पहिला हा पीसीआरचा, मी तुम्हाला सांगितलं तिथं पीसीआरचा आहे. पीसीआर आरटीपीसीआर
पीसीआर आरटीपीसीआर तुम्हाला सांगतो आणखी एकदा, म्हणजे तुम्हाला हे पीसीआर आरटीपीसीआर डिफरन्स बिटवीन पीसीआर आणि आरटीपीसीआर याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे आणि मी पण इथं क्वेश्चन तुम्हाला दिलेलाच आहे. हा पीसीआर म्हणजे पॉलिट्युनिक चेन रिएक्शन काय आहे, हा जो याचा प्रिन्सिपल ऍप्लिकेशन तो विचारलेला आहे. म्हणजे हे जे ऑलमोस्ट क्वेश्चन्स आहेत ते सर्व क्वेश्चन मी तिथं टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला दिलेले आहेत. मी तर पहिले सांगितलं होतं, सुरुवातीला सांगितलं होतं की पहिल्या 4 टेस्ट जो कोणी विद्यार्थी लिहिल त्याला पैकीची पैकी मार्क्स म्हणजे त्याच टेस्ट सिरीज मधूनच क्वेश्चन असतील हे मी भाकीत केलेलं होतं. आणि ह्या 4 टेस्ट सिरीज ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट ऑलमोस्ट मुलांकडे आहेत. तुम्ही आजही आता त्या आपण किती आधी घेतलेल्या आहेत, 5-6 महिने आधी घेतलेल्या आहेत, तेव्हापासून सुरू केलेल्या होत्या. तेच जर तुम्ही आज चेक केल्या, तुम्ही कम्पॅरिझन करून बघा, तुम्हाला क्वेश्चन तिथून पाहायला मिळतात. हे क्वेश्चन तिथून आहेत. हा माझा प्रेडिक्शन आहे, हे माझी मेहनत आहे, त्या पद्धतीने मी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याचे हे रिझल्ट आपल्याला तुम्हाला इथं पाहायला मिळतात. मला हे भापक पद्धतीने सांगावं लागतं, तुम्हाला तुमच्यासाठी तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की किती महत्वाचा आहे आन्सर रायटिंग प्रोग्राम किंवा टेस्ट सिरीज प्रोग्राम किती महत्वाचा आहे. जर तुम्ही टेस्टही लिहिली असती, टेस्टही जॉईन केली असती, तर तुमचा ऑलमोस्ट जो काही तुमचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन डील झाले असते, असं मला इथं सांगायचं आहे. याच्यानंतर आता जी नेक्स्ट एक्झाम असणार आहे त्या एक्झाम मध्ये चुकू करू नका, आवर्जून या. टेस्ट सिरीज साठी तरी या, बाकीचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम नाही तरी, कारण सर्व अल्टिमेट काय आहे त्या दिवशी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, हा सर्वात मेन मुद्दा आहे. आणि जोपर्यंत मी तुम्हाला वारंवार एक स्टोरी सांगत असतो, जेव्हा जेव्हा मी भेटतो, जेव्हा सांगतो, बऱ्याच विद्यार्थ्याला भेटतो तेव्हाही सांगतो, एक्झाम आहे तिरंदाजीची एक्झाम, जे काही कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशन तिरंदाजीची आहे. 2 विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी आहे तो प्रिपरेशन करताना 10 तास बाण घासतो, इतका शार्प करतो, बाण घासून इतका शार्प करतो की म्हणजे लागला की तो इतका शार्प असेल, इतका शार्प त्या बाणाला करतो. 10 तास बाण करतो आणि 2 तास तो जो काही तिरंदाजी आहे ते भेदण्याचं काम करतो. हा एक विद्यार्थी आहे. दुसरा विद्यार्थी असा एक विद्यार्थी आहे की तो काय करतो, तो 10 तास नाही, तो 10 तास जे काही टार्गेट आहे ते टार्गेट भेदण्याचं काम करतो आणि 2च तास काय करतो, बाण घासतो. मग आता मला या 2 विद्यार्थ्यांपैकी तुम्ही सांगा मला की कोणता विद्यार्थी ती जी काही कॉम्पिटिशन आहे तो जिंकेल. डेफिनेटली दुसरा विद्यार्थी, त्याने काय केलेलं आहे, 10 तास प्रॅक्टिस केलेली आहे. कशाची? लिहिण्याची प्रॅक्टिस केलेली आहे, तिरंदाजी भेदण्याची प्रॅक्टिस केलेली आहे. जो लिहिल तोच तिथं लिहू शकेल आणि जो लिहिणार नाही तिथं जाऊन काही समजणार नाही, माहिती असून पण लिहिता येणार नाही. मग ज्या गोष्टीची प्रॅक्टिस करायची तीच गोष्ट प्रॅक्टिस वारंवार केली पाहिजे. वाचून नोट्स बनवून काहीच होणार नाही. ते आन्सर रायटिंग मध्ये त्या टायमामध्ये पर्टिक्युलर वेळेमध्ये तो पूर्ण 3 तासामध्ये कंप्लीट झाला पाहिजे. हा गोल पाहिजे, हा मुद्दा पाहिजे. मग तुम्हाला इथं हेच सांगायचं आहे की तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल, करावं लागतील गोष्टी. ठीक आहे, हे तुम्हाला मी प्रत्यय दिलेला आहे. हा प्रत्यय तुम्ही प्रत्येकाने चेक करून बघा. टेस्ट सिरीज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहेत. झेरॉक्स जे सेंटर आहे त्या झेरॉक्स सेंटरवर तुम्हाला न्यू इंग्लिश स्कूलच्या समोरचं झेरॉक्स सेंटर आहे, तिथं तुम्हाला सर्व टेस्ट सिरीज आतापर्यंतचे तुम्हाला पाहायला मिळतात. तर हे तुम्ही चेक करून बघा. तुम्हाला चेक केल्यानंतर हा त्याचा अंदाज येईल. हे सांगावं लागतं, पेपर लीक वगैरे असं काही गोष्ट त्याच्यामध्ये नाहीये, पण काय आहे, सेम पूर्ण पेपर आपल्या टेस्ट सिरीज मध्ये उतरला असं मला तिथं सांगायचं होतं. थँक्यू, धन्यवाद.